ओके ते मग काय चाललंय? हॅलो, रेडमी नोटेड. उद्या शक्तिपात आहे. उद्या रेडमी विवो असं नावाने आला तर शक्तिपात होणार नाही. ठीक. तर कोण कोण 21 दिवसाचा टास्क दिलेला तो करतोय? हं? कोण करताय? निलिमा कांबळे अँड एकच व्यक्ती करतायत. कोणासाठी करायचंय? माझ्यासाठी की तुमच्यासाठी? मी पण करतो मॅडम. हा, करायचंय. मग फरक पडतोय का? दिसतंय थोडं थोडं कमी झालेलं? येस. किती? 3च दिवस झालेत आत्ताशी. ओके, आजचा कितवा दिवस आहे आपला? रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग आहे. आज माझा स्टाफ आलेला नाहीये, उद्या करते. ओके, ठीक आहे. सो विल स्टार्ट. आजचा आपला टॉपिक काय आहे? ऑल्सो ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. पण तुम्ही लोकांनी जर चेहरे दाखवले नाहीत तर कसं चालायचं? आजचा आपला टॉपिक आहे मॅडम तो म्हणजे ऑरा. ऑरा क्लेन्झिंग कशी करायची. आणि कोण बोललं? मॅडम मी काल जॉईन नाही करू शकलो, तर मला हा, कालची रेकॉर्डिंग मिळेल का? रेकॉर्डिंग्स आहेत, उद्या मिळणार आहे. ठीक आहे, कालची मिळेल ना? होय उद्या. ओके मॅम, ओके, थँक्यू मॅम. ओके, आता जरा थांबा. मेसेजेस करू नका, नाहीतर आपलं शिकवायचं राहून जाईल. मेसेज वाचण्यामध्ये माझा वेळ जाईल. ओके, सगळ्यांना म्यूट करते मी आता. बाकीचे होत राहतील जॉईन. सो टुडेज टॉपिक इज ऑरा म्हणजे काय, ऑराचा इम्पॉर्टन्स काय आहे, आणि ऑरा का म्हणून स्टडी करायचा. त्याला स्कॅन करता येतो का ऑरा? ऑरा बघता येतो का विदाउट एनी गॅजेट्स? आपल्या नेकेड आईजने आपण बघू शकतो का ऑरा? आणि चक्रा सिस्टम पण त्याचा थोडासा पार्ट चक्रांचा आज आपण बघणार आहोत. ओके, तर आजच्या पहिले कोणी ऐकलं आहे ऑरा? तुमच्यातलं कोणी? ऑरा हा वर्ड तरी आपण डेफिनेटली ऐकलाच पाहिजे, नो डाऊट. येस पण येस. ऑरा म्हणजे काय याचं कोणाला आयडिया? आपल्या भोवतीची असणारी प्रभा. एनी आयडिया व्हॉट इज ऑरा? प्रभा, प्रभावळ. काय आयडिया नाहीये आपल्याला? मराठीमध्ये मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन केलं तर इट इज आभा मंडळ. ऑरा आपल्या म्हणजे भोवती काय? असणारा आभा मंडळ. आभा मंडळ. ओके, थिंग्स दॅट वी कॅन प्रेडिक्ट बिफोर सम टाइम. नाही, ऑरा म्हणजे काय? ठीक आहे, बघू आपण. नसेल माहिती तर प्रॉब्लेम. हे बघा, आज आपण बघणार आहोत की जेव्हा काही व्यक्ती किंवा वस्तू आपल्या विसिनिटीमध्ये म्हणजे आपल्या जवळपास येतात, तेव्हा आपल्या ऑरामध्ये काय चेंजेस होतात, किंवा आपल्या वागण्यामध्ये काय चेंजेस होऊ शकतात, किंवा आपल्या एकूण जीवनामध्ये त्याचा काय परिणाम होतो, ते स्टडी करण्यासाठी आपल्याला बघावं लागेल की ऑरा म्हणजे काय आहे. ऑरा म्हणजे आभा मंडळ. जे आपल्याला आहे, सजीवाला आहे, निर्जीवाला आहे, प्रत्येक वस्तूला ऑरा असतो. तर ऑरा एक्झॅक्टली काय आहे? त्याला मराठीमध्ये आपण बोलतो आभा मंडळ. आभा मंडळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते आपल्या भोवती. काय असते? एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जी आपल्याला कव्हर करत असते. तिचे सुद्धा लेयर्स असतात. एकच असतो का तो? एकच नाही, तर त्याचे सुद्धा लेयर्स असतात आपल्या ऑराच्या. आणि हे ऑराचे लेयर्स आपले जे 7 मेन चक्र आहेत त्या चक्रांशी कनेक्टेड असतात. कळतंय? 7 चक्र कोणते आपले? राईट फ्रॉम रूट चक्र टिल युअर क्राउन चक्र. आता पुढे मी सांगेल कोणते चक्र. त्या प्रत्येक चक्राशी त्यातला एक एक लेअर काय असतो? कनेक्टेड असतो. ऑरा म्हणजे काय कळलं? आता देवाच्या फोटो मागे जो गोल प्रकाश दाखवतात ते पण एकच असतो का? त्याचे असे लेयर्स, शेड्स असतात ना, आणि त्याचा रंग पण वेगळा असतो. सो दॅट इज ऑरा. मग फक्त देवाला आहे का? नाही, प्रत्येक माणसाला आहे, सजीवाला. सजीव जेवढेही सजीव असतील तर प्रत्येक सजीवाला, इव्हन निर्जीवाला, तुमच्या समोर असलेला पेन असो, वही असेल, टेबल असेल, खुर्ची, प्रत्येकाला काय आहे? ऑरा आहे. आपण जेव्हा बोलतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, तर इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स हे प्रत्येकामध्ये आहेत ना. मग तो सजीव असो, निर्जीव असो. मग ते सटल लेवलवरती जेव्हा इलेक्ट्रॉन्स व्हायब्रेट करतात, प्रोटॉन्स व्हायब्रेट करतात, तर म्हणजे प्रत्येकामध्ये तो ऑरा आहे. व्हायब्रेट करतात. आपण एखाद्याला बोलतो बघा, हा एखादा व्यक्ती आपल्या बाजूने गेला की ह्याचा ऑरा खूप स्ट्रॉंग वाटतो, खूप पॉझिटिव्ह फील होतं हा आला की. असं का? मग आपल्याला ऑरा आहे की नाही? प्रत्येकाला आहे. काहींचा स्ट्रॉंग असेल, काहींचा वीक असेल, काहींचा नेगेटिव्हिटीने भरलेला असेल, काहींचा पॉझिटिव्हिटीने भरलेला असेल. ओके, जेव्हा संत
आपल्या विसिनिटीमध्ये असतील किंवा एखादा महान पुरुष असेल तर त्याचा ऑरा आपल्याला खूप स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह जाणवतो. हेच जर आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती काय वाटेल आपल्याला? तिकडचा ऑरा कसा असेल? किंवा आता समजा आपण वास्तूबद्दल काही काही वास्तूंचा ऑरा निगेटिव्ह असतो. एखाद्या जागी गेल्यावरती आपल्याला थोडंसं अनइझी फील होतं. मला कसं तरी होतंय, घुसमटतंय, काहीतरी होतंय. शब्द काय असतो आपला? काहीतरी होतंय. कॉमन आहे आपल्या याच्यामध्ये. काहीतरी होतंय पण कळत नाही काहीतरी होतंय. काहीतरी म्हणजे काय होतं तर आपला ऑरा डिस्टर्ब झालेला असतो. आपल्या शरीरावरती आपल्याला डायरेक्टली जाणवत नसतं. पण कुठेतरी काहीतरी आपण बोलतो बिनसलेलं आहे. सो ते कुठे काय बिघडलेलं आहे दॅट इज ॲट युअर ऑरा लेवल. समजतं? तर अशा प्रकारे आता हा एवढाच अफेक्ट करतो का आपल्याला? तर नाही. ऑराचं काय असतं? प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. इट्स डेफिनेटली नॉट इंटरेस्टिंग वेन यू टीच समवन लाईक की जे व्हिडिओज बंद करून बसले आहेत पडद्याच्या मागे फक्त प्रवचन म्हणून ऐकायचंय. ओके, मला ऍक्च्युली सवय नाही असे बंद कॅमेरे घेऊन बोलायची. त्या ठीक आहे. तर ऑरा आता विचार करा, आपण नेहमी आपले पूर्वज काय बोलायचे की संगत आणि पंगत विचारपूर्वक करा. असं का? कारण की आपल्या आजूबाजूला 5 व्यक्ती मोस्टली असं म्हटलं जातं की 5 व्यक्ती जे असतात त्यांचे व्यक्तिमत्व जसं असेल ना तसंच आपले व्यक्तिमत्व बनत असतं. सुरुवातीला लहानपणापासून कोण 5 व्यक्ती असतील, आई वडील असतील, टीचर्स असतील, आपले फ्रेंड्स असतील, असं करत करत नंतर पूर्ण अख्खा समाज येतो आणि आपले व्यक्तिमत्व खरं तर कोण घडवतं? आपण की बाजूचे सगळे लोक? कोण घडवते? बाकीचे सगळे लोक. प्रत्येकाच्या ऑराचे एक डेफिनेट एक डायमीटर असतो. प्रत्येक जण एवढा मोठा मोठा ऑरा घेऊन येतो आणि त्या ऑरामध्ये फक्त पॉझिटिव्हिटी असते का? नाही, तर निगेटिव्हिटी सुद्धा असते. आता समजा आजूबाजूचे 5 लोक फक्त गॉसिप करणारे आपल्याला सापडले आणि असतील आपल्या, तर आपलं व्यक्तिमत्व सुद्धा तसंच होणार ना. गॉसिप केल्याशिवाय आपल्याला करमणार नाही. आणि हेच 5 व्यक्ती ज्या सभ्य असतील, पॉझिटिव्हिटीने भरलेले असतील, मोटिवेट करणारे असतील, तर आपले व्यक्तिमत्व कसं बनणार आहे? असंच नाही की त्यांचा आपल्याला अफेक्ट होतं, आपला ऑरा त्यांना अफेक्ट करतो. फक्त दुसऱ्यांना दोष देण्यात फायदा नाहीये. बरोबर आहे? आता समजा हे एका दिवसात होतं का? कोर्स ऑफ टाइम मध्ये ती गोष्ट होती. म्हणजे कोणतीही निगेटिव्हिटी जेव्हा लाईफमध्ये एंटर करणार असेल बाहेरून, तर ती आधी कोणत्या लेवलला येणार? डायरेक्ट माझ्या शारीरिक लेवलवरती येणार का? मानसिक लेवलवरती येणार? नाही, ऑरा लेवलवरती एंटर करणार. आपल्या शरीराला इम्युनिटी दिली आहे ना, त्याचप्रमाणे आपल्या पूर्ण या बॉडीला काय आहे? ऑरा आहे. इम्युनिटी समजा आपली ती. आणि कोणतीही निगेटिव्हिटी जेव्हा ती एंटर करणार असेल तेव्हा ती ते ऑराच्या एक एक लेयर्स मधून पास आउट होत 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 चक्रावरती येणार. कारण की ते कोणाला कनेक्टेड आहे? चक्रांना. कळतंय? आणि ती लगेच येते का? आली रे आली की आली चक्रात? नाही, ती तिथे अक्युमुलेट होत जाणार, साचली जाणार आणि मग हळूहळू ती आपल्या शारीरिक लेवलवरती आपल्याला दिसायला लागणार. म्हणून मग 30 नंतर 40 नंतर सगळे डिसऑर्डर का उमटायला लागतात? आता तो वय जरा कमी कमी होत चाललंय कारण की प्रमाण वाढलेलं आहे. इंटरनेट जवळ आलेलं आहे. लोक अजून जास्त लाखो, पहिले तर 100च्या आसपास लोक भेटत असतील एकमेकांना, तर आता एकसाथ आपण लाखो लोकांच्या संपर्कात आहोत. त्यामुळे ऑब्व्हियसली त्याचं हे कमी होत जाणार आहे, ड्युरेशन कमी होत जाणार आहे. तर तुम्हाला लॉजिक समजते, मेकॅनिझम समजते की एंट्री पॉईंट कुठे आहे? ऑरा लेवलवरती. ऑरा बनतो कुठून? सबकॉन्शियस माइंडच्या कशाने? डेटावरून. ऑरा काय? एनर्जी बॉडी. जे मी म्हटलेलं आहे, एनर्जी बॉडी आधी तयार होते आपली. एनर्जी बॉडीचा डेटा कुठे आहे? सबकॉन्शियस माइंडवरती. सो वन्स युअर ऑरा गेट्स अफेक्टेड, ऑरा कनेक्टेड आहेत ह्या 7 चक्रांची. 7 चक्र कनेक्टेड आहेत. आपल्या शरीराच्या आतमध्ये छोटे छोटे एनर्जी सेंटर्स असतात, 100च्या वरती आहे त्यांच्याशी. ते कनेक्टेड आहेत आपल्या सेल्सशी, पेशींशी किंवा नाड्या. ज्या नाड्या आपण बोलतो ना, भातळाच्या नाड्या फक्त माझ्या एका आपल्या नाभीतून आहेत, अशा कितीतरी नाड्या आहेत जे दिसत नाही. त्या नाड्यांना अफेक्ट होणार. त्या नाड्या काय कॅरी करतात? प्राण कॅरी करतात. ठीक आहे. सो तिथून गेले ते पेशींवरती अफेक्ट झाला म्हणजे आपल्या सेल्युलर लेवलवरती येणार तुमच्या न्यूरोलॉजिकल सिस्टमवरती. या दोन्ही लेवलवरती आलं की आपल्या कुठे येणार? आपल्या इमोशन लेवलवरती ते उतरणार. इमोशन्स डिस्टर्ब झाले की त्याच सोबत जेव्हा सेल्युलर लेवलवरती येतात तेव्हा काय डिस्टर्ब होणार? प्लस न्यूरोलॉजिकल सिस्टमवरती आल्यावरती हॉर्मोन्स अफेक्ट होणार, पूर्ण शरीराची बायोकेमिस्ट्री अफेक्ट होणार. बायोकेमिस्ट्री म्हणजे आतले जे काही केमिकल्स आहेत ते सगळे जे पाहिजे ते रिलीज होणार, नाही होणार, जास्त होणार, कमी होणार. तिकडे इम्बॅलन्स झाला की कुठे येणार? हळूहळू हळूहळू मग आपल्या शारीरिक लेवलवरती सिम्पटम्स दिसायला. किती वर्ष गेले सगळं दिसायला आपल्याला?
एका दिवसात होणार का सगळं? काही वर्ष जातात, तेव्हा नंतर म्हणजे शरीरावर उमटतं लक्षणं म्हणून, तेव्हा आपण जातो त्याच्यावर ट्रीटमेंट करायला. कळतंय? आणि जेव्हा शरीरावरती उमटणार मग जाणार डॉक्टरकडे. वारंवार होत गेलं तर परत परत डॉक्टरवरती गेलं तर इमोशनल तुम्ही इम्बॅलन्स होणार आहात. वायसा वर्सा, इमोशनल तर फिजिकल झालं नाही तर इमोशन. तिथे अफेक्ट झाला तर गेला पैशांवरती, आर्थिक अडचणी. आर्थिक झाला तर रिलेशनशिपवरती इफेक्ट होणार आहे. रिलेशनशिप इफेक्ट झाला तर पुन्हा तुमच्या स्ट्रेस लेवलवरती इफेक्ट, पुन्हा तो शरीर चक्र तयार. कुठे ब्रेक करायचं? डॉक्टरला पण कळणार नाही काय करायचं ते. सुरू कुठे झालं? ऑरा लेवलवरती. ऑरा कशाने बनला? सबकॉन्शियस माइंडने. सर्कल कळलं? आणि समजा आपल्या जीवनातले 30 ते 40% प्रॉब्लेम्स फक्त या ऑराच्या क्लेन्झिंगने आपण काढू शकलो आणि टाळू शकलो तर काय हरकत आहे? एक तर सबकॉन्शियस माइंड, नाहीतर मग ऑरा क्लिन्झिंग ऑन डेली बेसिस. म्हणजे जे ऑलरेडी अक्युम्युलेट झाले आहेत ते प्लस पुढे अक्युम्युलेट होण्याचे चान्सेस आहेत ते जर आपण क्लिन्झिंग केली तर पुढचे 30 ते 40% होणारे आपण ऑलरेडी रिमूव्ह करतो. आता कळलं ऑरा सिस्टम किंवा चक्रा सिस्टम का स्टडी करायची. आणि हे लेवल 1 मध्ये मी काय इन्क्लूड केलंय, कारण की हे जर बेसच माहित नसेल लेवल 2 पासून टेक्निक शिकून काय करणार? समजतंय? ओके. तर हा ऑरा बघणं ही काय मोठी गोष्ट नाही. ह्याच्यासाठी खूप गॅजेट्स आहेत, किर्लियन फोटोग्राफी आहे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. ऑरा बघणं ह्याच्यामध्ये काय मोठं रॉकेट सायन्स नाही किंवा काय रे बापरे मी ऑरा बघितलाय सगळ्यांना दाखवायचं नाही आपल्याला. आपला मुद्दा काय आहे स्टडी करण्यामागे की या ऑराच्या माध्यमातून माझं जीवन मी किती जास्तीत जास्त सुखकर करू शकेन. मग तो दिसला नाही तरी चालेल एक वेळेला. नंतर लेवल 3 नंतर मग आपले जेव्हा सायकिक अबिलिटीज वाढतात तेव्हा आपल्याला दिसायला ऍक्च्युअल मध्ये आपण बघू शकतो की ऑरामध्ये कुठे पॅचेस आहेत आणि कशामुळे काय झालेलं आहे, आणि ते सगळे आपली सायकिक अबिलिटीज असतात. मग ते दिसणं असेल किंवा समजणं असेल, इंट्युशन ते सगळं ते पुढचा गोष्ट. आता फक्त आपल्याला जे बेसिक लेवलवरती करणं गरजेचं आहे ते म्हणजे त्याचं इम्पॉर्टन्स, त्याची स्कॅनिंग. ओके, माझा आवाज येतो सगळ्यांना? ज्यांना येत नसेल त्यांनी हे चेक करा, तुमचं नेटवर्क चेक करा. एकाला जरी माझा आवाज पूर्ण येतोय म्हणजे माझं इकडची सेटिंग प्रॉपर. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? आता आपण बघूया की चक्र, मेन चक्र कोणते आपल्यात. ऍक्च्युअली स्पीकिंग खूप सारे चक्र आहेत पण आपण फोकस फक्त मेन 7 चक्रांवरती करणार आहोत, जे मेजर 7 चक्र आहेत. त्यातलं सगळ्यात आधी येतं ते म्हणजे रूट चक्र, म्हणजे मूलाधार चक्र. वेर इज अ मूलाधार चक्र लोकेटेड बाय द वे? चक्र सिस्टम माहिती आहे सगळ्यांना? आय शो यू जस्ट सेकंड. मी फक्त बोलून तुम्हाला समजणार नाही जर माहितीच नसेल. आधी फक्त त्याची पोझिशन समजून घ्या, नंतर आपण पुन्हा ऑराच्या प्रॅक्टिकल वरती येणार. सो दिस इज आर चक्रास आणि ह्या ऑराचे लेयर्स असतात. मराठीमध्ये आपण बोलतो ना कोश, मराठीमध्ये पंचकोश बोलतो आपण. आणि ऑराचे इंग्लिशमध्ये बघायला गेलं तर 7 चक्राशी कनेक्टेड होऊन 7 लेयर्स. त्यातला आहे पहिला असतो तो म्हणजे आपली फिजिकल बॉडी असते ती, नंतर असते एथरिक बॉडी, नंतर असते ऍस्ट्रल बॉडी. बॉडीज बोलतात त्याला, फिजिकल बॉडी, एथरिक बॉडी, ऍस्ट्रल बॉडी, मेंटल बॉडी असते. त्याच्यानंतर इमोशनल बॉडी असते, म्हणजे मेंटल बॉडी कन्सिडर केली तरी चालेल. त्याच्यानंतर कॉझल बॉडी आहे, सुप्रा कॉझल बॉडी येते. त्याच्यानंतर मग त्याला निर्वाणा बॉडी बोलू शकता, त्याच्यानंतर स्पिरिच्युअल बॉडी बोलू शकता. असे वेगवेगळे बॉडीचे लेयर्स असतात. इव्हन मराठीमध्ये सुद्धा आपण कोश बोलतो, अन्नमय कोश असतो, विज्ञानमय कोश, मनोमय कोश, असे वेगवेगळे कोश आहेत. टोटल 5 कोश असतात. सो हा जो पहिला आहे दॅट इज आर रूट चक्र, म्हणजे मूलाधार चक्र. त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोट खाली येतो तो म्हणजे सॅक्रल चक्र, दॅट इज आर सॅक्रल म्हणजे स्वादिष्ठान चक्र. नाभीच्या 3 बोटवरती मणिपूर चक्र, दिस इज रेड कलर, ऑरेंज कलर, येलो. आणि नंतर आपल्या छातीच्या मध्यभागी अनाहत चक्र मीन्स हार्ट चक्र. देन कम्स थ्रोटच्या मध्यभागी दॅट इज विशुद्धी चक्र किंवा थ्रोट चक्र.
नंतर आज्ञाचक्र भुवयांच्या सेंटरला थोडस वरती जिथे आपण टिळा लावतो. सो हिअर कम्स युअर आज्ञाचक्र म्हणजेच थर्ड आय चक्र, आपण जे थर्ड आय बोलतो. सो दॅट इज थर्ड. आणि नंतर आहे ते म्हणजे आपल्या टाळूच्या इथे, दॅट इज सहस्त्रार चक्र म्हणजे क्राउन चक्र. या प्रत्येक आपल्या एनर्जी, हे सुद्धा एनर्जी सेंटर्स आहेत, प्रमुख एनर्जी सेंटर्स आहेत. ह्यांच्याशी आपला ऑराचे लेयर्स काय असतात, कनेक्टेड असतात. त्याला आपापले वेगवेगळे रंग आहेत. दिस इज ग्रीन, लाईट ब्लू कलर किंवा पेस्टल ब्लू कलर आपण बोलू शकतो, किंवा पेस्टल ग्रीन कलर, नाहीतर लाईट ब्लू. नंतर जांभळा रंग असतो किंवा डार्क ब्लू कलर काय काय दिसेल, काय काय जांभळा रंग थोडासा दिसतो. नंतर हा असतो पर्पल रंग. इथपर्यंत समजलंय? पुढे जाऊया. आता आपण बघूया बॅक टू ऑरा की, आणि इव्हन आपल्या हातांमध्ये सुद्धा चक्र, आपल्या खूप ठिकाणी छोटे छोटे एनर्जी पॉइंट्स आहेत. रेखीमध्ये हे 7 चक्र तर यूज होतात, त्याच्या सोबतच आपले जे पाम चक्र असतील ते यूज होत असतात. त्यांचंच मेन ऍक्टिव्हेशन आणि 7 चक्रांचं आपण ऍक्टिव्हेशन नंतर करत असतो आफ्टर अट्युनमेंट्स. तर आता आपण बघूया की ऑरा दिसतो का, जरा बघूया. आपल्या नेकेड आईजने विदाउट एनी गॅजेट्स, कोणताही इलेक्ट्रॉनिक ऑरा स्कॅनर वगैरे काही न यूज करता किंवा डाउझर यूज न करता आपल्याला ऑरा दिसतो का? तर तुमच्या समोर जी बुक असेल किंवा जे काही पेज असेल त्याच्यावरती काय करायचं, पेन्सिलने एक छोटासा मीडियम साईजचा सर्कल ड्रॉ करा, एक बिंदू ड्रॉ करा आणि त्याचा ऑरा दिसतोय का बघण्याचा प्रयत्न करा. त्याच्या आजूबाजूला तुम्हाला व्हाईट कलरचा ऑरा असं मूव्ह होताना दिसेल. ट्राय कर. आज प्रॅक्टिकल आहे हा, आणि आज मला व्हॉलेंटियर्स सुद्धा लागणार आहेत. व्हॉलेंटियर्स असतील तर तुम्ही आपापल्या घरी करायचं नंतर, मग मी जबाबदार नाही. दिसतंय 90 डिग्रीने त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करा. व्हेरी गुड. आता ज्यांना दिसला त्यांनी काय करायचं, पेज जरा पलटी करा आणि हातामध्ये जो पेन आहे तो पेन आडवा त्या पेजवरती ठेवा आणि त्या पेनचा ऑरा दिसतोय का बघा. उभा ठेवू नका, त्या पेजवरती ठेवा, त्या पुस्तकावर वहीवरती, आणि त्या पेनचा ऑरा दिसतोय का बघा. नाही मॅडम. पुन्हा फोकस. सेम त्या पेनच्या आकाराचा तुम्हाला व्हाईट ऑरा दिसला. दिसला? ट्राय. ओके गुड. आता काय करायचं, तो पेन बाजूला करा, स्वतःचा हाताचा पंजा ठेवा त्याच्यावर आणि स्वतःच्या हाताचा पंजाचा ऑरा दिसतोय का बघा. हाताच्या असा असा नका ठेवा, असा ठेवा, आणि तुमचा ऑरा दिसतोय का बघा हाताचा. हॅलो मॅम, पेजवर ठेवून पेज पलटून बघायचं का? पेजवर ठेवा, एक ब्लँक पेज असेल ना त्याच्यावर हात ठेवा. Then आता माझा ऑरा दिसतोय का बघा. सो टू सी माय ऑरा, फोकस ऑन माय नोज टिप. माझ्या नोज टिप वरती किंवा माझ्या थर्ड आय वरती फोकस करा अँड सी इफ इट इज विजिबल. आणि ज्यांना दिसला त्यांनी पुन्हा फोकस करा आणि बघा त्याचं तो अजून ब्रॉड होत चाललाय का, तसं तुम्हाला हे वाढलेलं दिसणार आणि हलताना दिसणार. व्हेरी गुड. दिसतोय? येस. तर आता काय करायचं याच्यानंतर, ऑरा बघितला, ऑरा दिसतो, ऑरा आहे, हलतो. आधी व्हाईट कलरचा दिसेल, सगळे रंग दिसणार नाही स्टार्टिंग. आपल्या बर्थ डेट नुसार किंवा आपल्या व्यक्तिमत्वानुसार सुद्धा ऑराचे रंग बदलतात.
ते नंतर नंतर तसा कलर सुद्धा दिसायला लागेल किंवा लेअर सुद्धा आपल्याला पुढे दिसतात. पण आता सध्या तुम्हाला एकच व्हाईट रंगाचं दिसणार. तर ह्याच्या पुढे काय करायचं आहे? आता आपण मला व्हॉलेंटियर्स लागतील. कोण आहे ज्यांच्या घरी आणखी एक व्यक्ती आहे, सो दॅट तुम्ही त्यांचा ऑरा स्कॅन करू शकता. आपण बघणार आहोत इथे ऑरा पॉझिटिव्ह असतो की निगेटिव्ह असतो, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑरा आपण डिटेक्ट करू शकतो का स्वतःच्या हाताने. सो हु इज एबल टू डू दिस? जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी हात वरती करा. येस, आनंद मोहिते सर, अजून ऋतुराज. ठीक आहे, तुम्हाला मी पिन मध्ये घेते. आपल्याला तुमच्यासोबत अजून आणखी माणसं लागतील, म्हणजे एक व्यक्ती लागेल ज्यांचा ऑरा आपल्याला स्कॅन करायचा आहे. ओके, अजून कोण आहे? कोण कोण होतं? ऋतुराज, राईट? आम्ही तिघं दिसतो सगळ्यांना? ज्यांना नसेल दिसत त्यांनी जरा स्क्रीन बाजूला घेतली फोनची तरी दिसणार. आता काय करायचं आहे ते आधी आपण अंडरस्टँड करून घेऊया, की तुमच्या सोबत जी व्यक्ती असेल त्यांनी आणि तुम्ही दोघांनी काय करायचं आहे, एकमेकांसोबत समोर उभं राहायचं आहे. कसं उभं राहायचं आहे? समोर. आधी म्यूट करते तुम्हाला. समोर उभं राहायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे आनंद सर अँड ऋतुराज, तुम्ही काय करायचं आहे, हात रफ करून डोळे बंद करून ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी तुमच्या चेस्ट समोर, छाती हृदय चक्रासमोर हात असे ठेवून उभं राहायचंय. कसं ठेवून उभं राहणार? असं ठेवून. आणि तुमच्या समोरची जी व्यक्ती असेल त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी सुद्धा हात रफ करून असे हात ठेवून तुमच्या जवळ अगदी हळूहळू चालत यायचं. कसं? चोर पावलाने टपक्या पावलाने कसं चालतो त्या पद्धतीने चालत जवळ यायचं आहे. ओके, आणि डिस्टन्स शुड बी मॅक्झिमम. जेवढं मॅक्झिमम 5-6 फूट 13 फूट 10 फूट जेवढं ठेवता येईल तेवढं ठेवायचं. आणि जेव्हा आनंद सर अँड ऋतुराज सर, तुम्हाला जेव्हा हातावरती काहीतरी व्हायब्रेशन जाणवेल किंवा कोणीतरी ढकलतंय असं जाणवेल, त्या क्षणाला तुम्ही दोघांनी बोलायचं आहे समोरच्या व्यक्तीला टू स्टॉप. ओके, सो शॅल वी स्टार्ट दिस? ठीक आहे, जेवढं लांब उभं राहता येईल ना तेवढं लांब उभं राहा, सो दॅट आपल्याला त्यांचा ऑराचा डायमीटर कळेल. नाही मला दिसला तरी सुद्धा चालणार आहे, पण खूप जास्त लांब उभं राहा. जेवढं शक्य असेल तेवढं लांब उभं राहायचं आहे. ओके, आणि समोरच्या व्यक्तीने लिटरली खूप हळू चालत यायचंय. जेव्हा रेडी असाल तेव्हा सांगा, आपण स्टार्ट करू. ओके, फाईन. रब युअर हँड्स. चौघांनी हात रब करायचे आहेत. व्हेरी गुड. आनंद अँड ऋतुराज सर, डोळे बंद करून हात हृदय चक्रासमोर, आणि समोरच्या व्यक्तीने हळूवार चालत यायचं आहे, लिटरली हळू. स्टार्ट. बाकीच्यांनी आपापल्या घरी करायचं आहे. बोला. येस मॅम, झालं बघा. मला काय वाटलं? झालं मॅडम. ढकलल्यासारखं तिन्ही वाटतं वेळेस का? आहे ना हा, तेवढ्याच डिस्टन्स वर जाणवलं की काहीतरी स्पर्श होतो. काहीतरी येतंय. दोघांना जाणवलं? व्हेरी गुड. Yes. हातावरती व्हायब्रेशन जाणवलं असेल, कोणतरी ढकलते किंवा येते, दाबतंय. बरोबर, परफेक्ट. डोळे न उघडता आपण जाणू शकतो की नाही स्वतःच्या शरीराने आयडेंटिफाय केलं की कोणतरी आपल्या जवळ येते. येस मॅम. आता नेक्स्ट प्रॅक्टिकल काय करायचं आहे, आता डिस्टन्स लक्षात ठेवा की किती डिस्टन्स वरती त्या व्यक्तीचं तुम्हाला जाणवलं येणं. आता काय करायचंय, ऑरा समोरच्याचा स्ट्रॉंग आहे की वीक आहे, किंवा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह झालेला आहे ते आपण डिटेक्ट करायचं. कसं करणार? समोरच्या व्यक्तीला ना आता हातामध्ये काहीतरी हेल्दी गोष्ट घेऊन यायला सांगा. म्हणजे जर तुमच्या घरामध्ये फ्रूट, लाडू किंवा काहीतरी अशी गोष्ट, समजा तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर काहीतरी हेल्दी गोष्ट जी असेल ज्याच्याने त्यांचा ऑरा स्ट्रॉंग होईल, ती गोष्ट त्यांना त्यांच्या हातामध्ये असं हृदय चक्रासमोर पकडून सेम हळू हळू चालत यायला सांगायचं आहे.
बुक Okay. वगैरे चालेल का? डायरी वगैरे डायरीने नाही होणार. डायरी कसली आहे ती? थेरी वगैरे लिहिलेली. काय लिहिले? थेरी वगैरे नोट्स वगैरे लिहिलेले डायरीची. ओके. दुसरं काय आहे का पण? ऑफिसमध्ये काय नाहीये खरं. जरा शोधा. आणि जर घरामध्ये तोपर्यंत शोधा. जर काय असेल तर घरातलं घ्या. आणि ऑफिसमध्ये थोडंफार काही असेल. if तुम्ही कुठे आहात आता? ओपीडी मध्ये ओके. ओपीडी मध्ये आहात. ओपीडी मध्ये काय आहे का जे असं एनर्जी वाढवेल? नाही बघतो. सिस्टरांना विचार फोटो वगैरे काय काय विचार. कळलं? याचा पाठचं लॉजिक काय आहे? जेव्हा ऑरा स्ट्रॉंग होईल तेव्हा ऑराचा डायमीटर वाढणार आहे. काय वाढणार? डायमीटर. डायमीटर वाढला तर काय होणार? म्हणजे व्याप्ती वाढली तर काय होणार? समजा तुम्हाला ती व्यक्ती एवढ्या डिस्टन्सवर आल्यावरती आता जाणवली, तिचा डायमीटर वाढला तर ती व्यक्ती या डिस्टन्सवरती असतानाच तुम्हाला जाणवणार. कळलं? आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? त्या व्यक्तीच्या हातामध्ये अशी काहीतरी वस्तू द्यायची आहे ज्याच्याने ऑरा वीक होणार. म्हणजे चॉकलेट, बिस्किट, चिप्स बिप्स असं काहीतरी. आणि त्यामुळे जर ऑरा वीक झाला तर ती व्यक्ती जवळ आल्यावर तुम्हाला जाणवणार. समजतंय? आता समजा इथे झालं तर स्ट्रॉंग झाल्यावरती इकडे जाणवणार आणि वीक झाल्यावरती जवळ आल्यावरती व्यक्ती जाणवणार. ओके. सो शॅल वी स्टार्ट? आहे का काही? आईस्क्रीम इज अनहेल्दी. अनहेल्दीच्या वेळेस वापरा. मॅडम हे कच्चा आंबा आहे पण चालेल. तो हातात घेऊन आता कसं करायचं? हा, हातात घ्यायचं आणि हळूहळू चालत यायला सांगा. आणि मी हात परत असेच ठेवायचे. तुमचे हात असेच राहणार आणि समोरच्या व्यक्तीने हृदयचक्रासमोर तो पकडायचं आणि चालत चालत यायचं. हो. ओके. स्टार्ट. ऋतुराज सर भेटलं काय? हे नाही असं इथं असं. आणि नो चालत मॅम नाही भेटलं काय. डायरी चालेल. काही बुक वगैरे आहे का तुमची? हा बुक आहे की. हा, मग बुक घ्या. चालेल, बघू. ह्याच्याने आपण हे पण चेक करू शकतो की ती पर्टिक्युलर पदार्थ त्या व्यक्तीला सूट होतो की नाही. अच्छा अच्छा ठीक आहे. ठीक आहे. चालेल, नो प्रॉब्लेम. कोणतंही फ्रूट चालेल. चला लवकर करा, आपल्याला अजून खूप करायचंय. रेडी असाल तर यू कॅन स्टार्ट. ओके, स्टार्ट. एवढं पटापट चालत नाही यायचंय, लांब जावा. ऋतुराज यांच्या समोर ज्या आहेत त्या हळूहळू या. जेवढं लांब जाता येईल तेवढं लांब. ज्यावेळेस मॅडम आंबा घेतला ना हातात त्यावेळेस विदाऊट आंबा हातात घेता जेवढा डिस्टन्स केला होता त्याच्यापेक्षा इतकं हातभर अंतर जास्त मागे गेली ती तेव्हा जाणवलं. व्हेरी गुड. आणि हातात आईस्क्रीम घेतल्यानंतर जेव्हा आली तेव्हा पूर्ण जवळ आली तरी पण जाणवत नव्हतं. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला डिटेक्ट करता येतंय ऑरा स्ट्रॉंग झाल्यावरती आधीच जाणवलं, ऑरा वीक झाल्यावरती डिस्टन्स कमी झाला, याचा अर्थ ऑरा वीक आहे. येस, ऋतुराज बोल. हा मॅम मग असे जरा जाणवलं खरं. आता जरा काय जाणवलं नाही. म्हणजे हे पण होत आहे की आता कसं आहे तुम्हाला माहिती आहे की हातामध्ये काय आहे? नोटबुक आहे. त्यामुळे आपल्याला काही जाणवेल नाही जाणवेल हे डाऊट आहे मनामध्ये. सो तिथे इन्फ्लुएन्स होणार आहे. येस नो मॅम. प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आता तुम्ही ऑफिसमध्ये आहात, सो यू कांट परफॉर्म. ठीक आहे. येस मॅम तर नंतर तुम्ही परफॉर्म केला तरी चालणार आहे. चालेल. ठीक तरी आहे मॅम. परफॉर्म करा. यू कॅन डू दिस. ओके, समजले? ठीक आहे. बाकीच्यांना कळलंय? मेन कन्सेप्ट इथे कळणं गरजेचं आहे आणि हे तुम्ही स्वतः परफॉर्म करू शकता. ह्याच्यानंतर आपल्याला पुन्हा लागणार आहे आनंद सर अँड ऋतुराज. ह्याच्यामध्ये आपल्याला आणखी एक एक्सपेरिमेंट करायचा आहे, पण तो थोड्या वेळाने. त्याच्यामध्ये आपण बघायचं आहे की समोरच्याचा ऑरा आपल्याला स्कॅन करता येतो का. ठीक आहे. कन्सेप्ट लक्षात आलाय की ऑरा कळतोय आपल्याला. व्हेरी गुड. ऑरा सेन्स सुद्धा होतो. लिटरली कळतो की काहीतरी येतंय, ढकललं जातंय, काहीतरी आपल्याला पुश होतंय. ओके.
जेव्हा आपला ऑरा स्ट्रॉंग होतो म्हणजे काय, कोणाला कळलं नाही? US चौदेकर, काय समजलं नाही याच्यामध्ये? हे बघा, जेव्हा ऑरा आपला स्ट्रॉंग होतो म्हणजेच त्याची ताकद वाढते, म्हणजे तो पॉझिटिव्ह बनतो. ह्याचा अर्थ त्या ऑराचा डायमीटर, त्याची व्याप्ती वाढणार. जर व्याप्ती वाढली तर तो समोर आलेला व्यक्ती आपल्याला आधीच जाणवणार की नाही? जर त्याचा व्याप्ती कमी झाली, त्याच्या ऑराची जी वीक होतो म्हणजे त्याची व्याप्ती ऑब्व्हियसली कमी होणार, आणि व्याप्ती कमी झाल्यावरती तो जवळ आल्यावरती आपल्याला जाणवणार. समजते? म्हणून तर लाईफमध्ये प्रॉब्लेम होतात की निगेटिव्ह व्यक्ती जरा नंतर कळतात, अरे हा असा निघाला, आधीच का नाही कळला, हो की नाही? त्यासाठी आपल्याला फोकस असणं गरजेचं आहे की नाही? उलट आहे ना, कन्सेप्ट उलटा झाला हा. पॉझिटिव्ह व्यक्ती आपल्याला लांबूनच कळतो, निगेटिव्ह व्यक्ती जवळ आल्यावरती समजतो. होतं की नाही असं? नंतर आपण बोलतो अरे खरे रंग नंतर दिसले. ते कसले रंग दिसले? व्यक्तिमत्वाचे. व्यक्तिमत्व आलं कुठून? ऑरामधून. ऑरा सुद्धा रंग आहेत ना. हे जे वाक्यप्रचार वापरले जातात ते खरेच आहेत, कुठे नाही. फाईन, कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांना की काय आपण करतोय? आता आपण बघूया. आता विचार करा, काय प्रत्येकाचा एवढा, आता इथे डिस्टन्स कमी आहे म्हणून आपण जर कोणत्या मैदानामध्ये वगैरे असेल तर अजून मोठ्या डिस्टन्सवर तुम्ही करू शकता, व तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये समजेल की ऑरा किती मोठा असतो प्रत्येक व्यक्तीचा. आता प्रत्येक व्यक्तीचा एवढा मोठे मोठे ऑरा घेऊन चालता येत. समजा मॉलमध्ये गेलो, कोणत्या फंक्शन मध्ये गेलो, लग्न समारंभामध्ये गेलो, ट्रेनमध्ये गेलो, तर विचार करा एक साथ किती लोक आपापले ऑरा घेऊन येतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून येतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळा गोंधळ चाललेला आहे, किंवा निगेटिव्हिटी असेल किंवा त्यांच्या लेवलची सफरिंग असेल कोणत्या लेवलची. त्या ऑरामध्ये वेगवेगळे निगेटिव्हिटीचे पॅचेस असतील, त्यांच्या शरीरात, त्यांच्या मानसिक सगळ्या लेवलवरती समजा असतील, तर प्रत्येकाचा एवढा मोठा मोठा ऑरा घेऊन सगळेजण एकमेकांमध्ये मिक्स करतायत. आपला पण ऑरा घेऊन आपण तिकडे जातोय. मग किती ड्रेनेज होतं एनर्जीचं, किंवा किती एनर्जी ऍब्झॉर्ब होऊन येते, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. म्हणून जेव्हा लग्न समारंभात गेल्यावरती आल्यावरती काय बोलतो आपण? थकल्यासारखं झालंय, डोकं तरी दुखतंय, नाही तर कसं तरी होतंय, हा ना? किती लोकांना भेटून येतो आपण आणि चांगल्या गोष्टी करून येतो का? नाही. आयदर गॉसिप तरी झालेले असतात, नाही तर काहीतरी तरी झालेलं असतं. घरातली चिडचिड तिकडे निघालेली असते, तिकडची चिडचिड घरी आलेली असते. कशी काय? जाणून बुजून करतो का? ठरवून केलेलं जात आहे सगळं? नाही. ह्याच्यावरती उपाय काय? जाणं बंद करायचं का मार्केटला, मॉलमध्ये? उपाय एकच, ऑरा क्लिन्झिंग. आपण कुठेही आल्यावरती आपण काय बोलतो की मला कसं तरी होतंय, तर कसं तरी झाल्यावरती आपण काय सांगतो? त्याला काय करायचंय? झोपून घे, पाणी पिऊन घे बोलतो. त्याच्यापेक्षा काय सांगायचं? ऑरा क्लिन्झिंग करून घे, नाहीतर आंघोळ करून घे मिठाच्या पाण्याने. मिठाचं पाणी, ते आपलं जे काही मीठ असेल घरामध्ये, गरज नाही की खडी मीठच पाहिजे, व्हॉट एव्हर इट इज अवेलेबल यू कॅन यूज. कॉफी पावडर असते, ऑरा पावडर असते. ऑरा पावडर चिमूटभर पाण्यात टाकली तरी ऑरा क्लिन्झ होतं. ऑरा पावडर शिंपडली तरी त्याच्याने काम होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे ऑरा क्लिन्झिंग. उद्या जेव्हा शक्तिपात होईल त्याच्यानंतर आपण रेखीची प्रार्थना तर सांगणारच आहोत, पण त्याच्या आधी आय टेल यू की हाऊ टू क्लिन्झ युअर ऑरा. आता ऑरा क्लिन्झिंग मध्ये पण खूप सारे प्रकार आहेत, खूप साऱ्या टेक्निक आहेत. त्यातली सिम्पलेस्ट टेक्निक जी आहे, जी लवकर होईल अशी टेक्निक म्हणजे काय करायचं? आधी रेखीची प्रार्थना करायची असेल, जे आपण उद्या सांगू, पण आता फक्त तुम्ही काय बोला की मी स्वतःची आभारी आहे आणि दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, बस. एवढं बोलून काय करायचं आहे? हात रब करायचे. हात मस्तपैकी छानपैकी रब. यू नीड टू ऍक्टिव्हेट युअर पाम चक्र. ओके, सध्या अशाच पद्धतीने ऍक्टिव्हेट करायचे. आपल्याला बाकीचं काही ऍक्टिव्हेशन नाही दिसत आहे. आणि आपल्या क्राउन चक्राच्या थोडंसं वरती हात न्यायचा. आणि काय करायचं आहे? आधी फक्त ऐकून घ्या. ओके, हळूहळू ना आपला हात खाली आणायचा आहे, एकदम लिटरली. आणि जेव्हा हात आपण खाली खाली आणू ना, म्हणजे खाली म्हणजे लिटरली पायापर्यंत जायचं, खाली आणत. ओके, पायाच्या नाकापर्यंत खाली जायचं. आणि जसं जसं आपण खाली होत तसं काय बोलायचं आहे? अफर्मेशन काय द्यायचं आहे की जर कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता माझ्या आभामंडळामध्ये असेल तर ती आता माझ्या हातांमध्ये सामावत आहे. असं बोलत बोलत की ती आता माझ्या हातांमध्ये सामावत आहे. कोणत्याही प्रकारची कोणत्याही कारणाने निगेटिव्हिटी माझ्या आभामंडळामध्ये असेल तर ती माझ्या हातांमध्ये सामावत आहे. असं करत करत आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे? खाली पायापर्यंत जायचं आहे. कलेक्ट ऑल दी निगेटिव्हिटी आणि ह्या ब्रह्मांडामध्ये 3दा फुंकर मारून तिला ब्रह्मांडामध्ये बोलायचं आहे, ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे. काय सांगायचं त्या निगेटिव्हिटीला? तू ब्रह्मांडामध्ये जाऊन
शुद्ध होत आहेस. काही जण सांगतील व्हायोलेट किंवा गोल्डन कलरची फायर इमॅजिन करा, त्याच्यामध्ये तिला शुद्ध करायला पाठवा, किंवा फायर मध्ये बर्न होताना इमॅजिन करा, किंवा सॉल्ट वॉटर घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही तिला सोडा किंवा तिला न्यूट्रलाइज करा. पण पाण्यामध्ये टाकलं तर माणसं होत आपण, विचार तर आपलं कंटिन्यू चालू असतं. पाणी सांडलं वॉशरूम मध्ये फेकताना तर काय करायचं? फायर तर इमॅजिन केलं तर अरे बापरे इथे फायर इमॅजिन करा. त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे ब्रह्मांडामधून आली तर ब्रह्मांडाकडे पाठवायचं. ब्रह्मांडाला सांगायचं की तू काय कर, तिचं असं कर तसं कर नाही, शुद्ध कर. त्या नेगेटिव्हिटीला पण शुद्ध करायचंय. आपण ह्या रेकीमध्ये काही कोणाचं कसलंच त्या निगेटिव्हिटीचं पण वाईट नाही करायचंय. बेस्ट ऑप्शन सांगते मी, जेणेकरून ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डाऊट आणि काहीच येणार नाही. ही सगळ्यात सिंपल टेक्निक सांगितलेली आहे. सो हे आपल्याला किती वेळा करायचं आहे? 3 वेळा करायचं आहे. किती वेळा करायचं आहे? 3 वेळा. 3 वेळा तुम्ही पाहिजे तर एकाच बाजूने करू शकता किंवा ह्या बाजूने 3 वेळा, मग दोन्ही हाताने आपल्या दोन्ही ह्या बाजू 3 वेळा करू शकता. पण पाठचं करता येत नाही म्हणून इट्स ओके. पाठचं आपण समोर घोषित करून सुद्धा करू शकतो. आणि सेम प्रोसिजर आपण इतरांवर देखील करू शकतो. घरातल्या व्यक्तींवरती करायचं असेल तर त्यांची सुद्धा चारही बाजूंनी 3-3 वेळा आपण निगेटिव्हिटी रिमूव्ह करून ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध करायला पाठवायची आहे. कळलं? टेक्निक समजली? हाऊ टू क्लीन युअर ऑरा. सगळ्यात सिंपल टेक्निक आहे. ह्याच्यापेक्षा पण डिफिकल्ट टेक्निक्स आहेत, पण त्याला खूप जास्त वेळ लागतो आणि आजकाल आपल्याला तेवढा वेळ नाहीये. कोम्बिंगची टेक्निक आहे, अजून पण वेगवेगळ्या आहे की या साईडने मग परत खाली हे करायचं, मग पॉईंट ऍक्टिव्हेट करायचं. दॅट कॅन ऑल्सो बी डन, काही प्रॉब्लेम नाही. पण ही सगळ्यात सिम्पलेस्ट आहे, लहान मुलं सुद्धा करू शकतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ऑरा डेली प्रॅक्टिस मध्ये करायचा आहे. लेवल 2 मध्ये आणि लेवल 3 ला गेल्यावर सुद्धा आम्ही ही प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवायला सांगतो. लेवल 3 ला नवीन प्रॅक्टिस दिली जाते तेव्हा तर मग हे ऑप्शनल ठरतं. ठीक आहे, इथपर्यंत कळलं आहे हाऊ टू क्लेन्स युअर ऑरा. दिस कॅन बी डन एनी टाइम. असं गरज नाही की दिवसातून एकदाच करायचं. जेवढा वेळा पाहिजे तेव्हा तुम्ही करू शकता. बाहेर जाऊन आल्यावर करू शकता, केव्हाही करू शकता. सकाळी करू शकता, रात्री झोपताना करू शकता, व्हॉट एव्हर. कितीही वेळा करायचा, त्यात काही असं हे नाही की एकदाच करायचा आणि 2दाच करायचा. पाहिजे तेवढा वेळ करा, काही प्रॉब्लेम नाही. किंवा जेव्हा जास्त निगेटिव्हिटी वाटली तेव्हा करायचं. कसं तरी होतं, ही भावना आली की करून टाकायचं. तर दिस कॅन बी डन एनी टाइम. पहिले आपल्या घरामध्ये काय करायचे? आजी नजर काढायचे, मीठ आणि मोहरी घेऊन किंवा काय. आपल्याला वाटायचं काय करते, पण आपल्याला हे पण माहिती की ते केल्यावर बरं वाटायचं. दॅट इज ऑल्सो ऑरा क्लेन्झिंग. एक टाईपचा ऑरा क्लेन्झिंगच होती ना ती. मीठ काय करतं? निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब करतं. ओके, त्याच्या पण वेगवेगळ्या टेक्निक तेव्हा होत्या. तर तेव्हा पण पहिलं सांगितलंच ना, घरात यायच्या आधी हातपाय धुवून या, बाहेर ते हे ठेवायला जायचं, पाण्याने भरलेलं मडकं किंवा जे काय बोलतात ते ठेवलं जायचं की नाही. आता ते पॉसिबल आहे? कोरोनाच्या वेळेस केलेलं, पण आता पुन्हा आपण ते नाही करू शकत आहे. आणि फ्लॅटमध्ये तर ऑब्व्हियसली नाही करू शकत. बाहेर कसं काय करणार? म्हणून आल्या काय करायचं, आंघोळीला जायचं, नाही तर ऑरा क्लेन्स करून यायचं घरामध्ये. आता घराच्या बाहेर ऑरा क्लेन्स केला तरी पण प्रश्न विचारतील लोक की बाबा काय करतोस, हो की नाही? म्हणून आपण घरी आल्यावरती काय करतो? आधी सगळ्यांना जाऊन भेटतो, मुलांना मिठ्या मारतो, जेवण काय बनवले ते उघडून बघतो, फ्रीजमध्ये काय आहे ते बघणार, नंतर आपण वॉशरूम मध्ये फ्रेश व्हायला जाणार. तोपर्यंत घरामध्ये सगळी निगेटिव्हिटी वाटून घेतो आपण. नंतर आपण काय होतं, मोस्टली आपण बोलतो ना की अरे हा व्यक्ती घरात आला की घरात चिडचिड होते, तू बाहेरच आहेस तो बरा आहे, असं पण बोललं जातं. तुम्ही ऑफिसवरून आला की घरामध्ये चिडचिड का? असं की व्यक्ती काही विचार करून येतो घरी जाऊन मला चिडचिड करायची नाही. आता ट्रेन मधून उतरून आल्यावरती, स्टेशनला आल्यावरती बरं वाटतं, एनर्जेटिक वाटतं की ड्रेन झाल्यासारखं वाटतं? बसून तर आलोय, समजा जागा भेटली ट्रेनमध्ये लोकलमध्ये, तर नाहीतर उभं राहून तर आलोय, मग थकला कशाला? कळतंय? आणि घरी येईपर्यंत पूर्ण बॉडी ड्रेन झालेली असते, कारण की एनर्जी एक्सचेंज करून आलेलो असतो. कळलं? आयदर ड्रेन तरी झाले असते, ना तर अब्झॉर्ब तरी करून. सो यू नीड टू क्लीन युअर ऑरा. समजतं इथपर्यंत? आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल करूया. मग कोणाचा आनंद सर रेडी? ओके, आता आपण इथे बघणार आहोत की आपण समोरच्याचा ऑरा स्कॅन करू शकतो का. अजून कोण होतं? हँड रेस करा, मला आता आठवत नाही, सापडत पण नाही. ऋतुराज, राईट? वेर इज ऋतुराज?
दुसरं कोण आहे? सगळे लाजाळू आहेत. ते घरी कोणच नाहीये. मनोज खरात. इज देअर एनीवन ॲट युअर प्लेस? घरी कोण आहे? प्रॅक्टिकल करावंच लागणार आहे. प्रॅक्टिकल ऐकून नसतं समजत. असेच पास झालो का 10वीला आणि 12वीला प्रॅक्टिकल न करता? लोकांना सांगून हो हो केलं मी प्रॅक्टिकल, ऐकलं मी प्रॅक्टिकल. कोणाच्या घरी कोणच नाहीये, सगळे एकटे बसलेत. वा, चांगले. ठीक आहे, शॅल वी स्टार्ट? आता काय करायचंय? मी दिसते सगळ्यांना? तुम्हाला पण करायचं काय आहे? तुमच्या समोर आता ज्यांनी व्हिडिओज ऑफ वगैरे केले, जे घरी करतात त्यांनी आपापल्या घरी करा. काय करायचं आहे? तुमच्या समोर जी व्यक्ती असेल ना, त्याला सेम आता जवळ उभं राहायला सांगायचं. लांब लांब उभं राहायचं नाहीये. एका हातच्या डिस्टन्सवरती उभं राहिला तरी चालेल. एका हातच्या डिस्टन्सवरतीच उभं राहायचं. ओके. तर तुम्ही डोळे बंद करून काय करायचं आहे? त्या समोरच्या व्यक्तीचा ऑरा आपल्याला स्कॅन करायचा आहे. काय करतो? आपल्याला स्कॅन म्हणजे काय करायचं आहे की तुम्ही तुमचे दोन्ही हात असे समोर ठेवून कुठे ठेवायचे? तर व्यक्तीच्या डोक्याच्या वरती आले पाहिजेत अशा पद्धतीने. समजा हा व्यक्तीचं क्राऊन चक्र आहे, तर तुमचे हात इथे असे आले पाहिजेत. आणि हळूहळू तुम्हाला तुमच्या हाताला टच न करता हळूहळू दोन्ही हात खाली खाली घेऊन यायचे आहे. कसे घेऊन याल? अशा पद्धतीने पायापर्यंत. म्हणजे दोन्ही हात असे ठेवलेत क्राऊन चक्रावरती. आपल्याला हळू 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 खालपर्यंत पायापर्यंत आणायचे आहे, डोळे बंद करूनच. आता इथे स्कॅन काय करतोय आपण? जेव्हा तुमचा हात जसा जसा खाली येईल, त्या व्यक्तीच्या ज्या पार्टमध्ये त्याला काहीतरी सफरिंग असेल, वेदना असतील, तर त्या पार्टच्या जेव्हा तो समजा एखाद्याच्या कमरेच्या इथे काही प्रॉब्लेम आहे, तर तुमचा हात जेव्हा कमरेच्या इथपर्यंत येईल, तेव्हा तुमच्या हातावरती काहीतरी रेजिस्टन्स, काहीतरी अपोज जात आहे असं तुम्हाला वाटेल, किंवा तिकडे अचानक व्हायब्रेशन वाढतील. तर तेव्हा समजायचं की त्या रिजनमध्ये त्याला काहीतरी इश्यू आहे. ओके. हे जर शोल्डरच्या इथे जाणवलं तर शोल्डरच्या रिजनमध्ये आहे. दॅट डिपेंड्स की त्याला समोरच्याला कुठे काही प्रॉब्लेम आहे. तर ह्याचा अर्थ काय? समोरच्याला हात न लावता फक्त ऑरा स्कॅनिंगने आपण फाइंड आउट करू शकतो की त्याला शारीरिक किंवा मानसिक लेवलवरती कुठे काही प्रॉब्लेम आहे किंवा वेदना आहेत. कळलं? याला बोलतात ऑरा स्कॅनिंग. ओके, करूया स्टार्ट. तुमचे डोळे बंदच ठेवायचे. ओके. कुठं जाणवलं ना मॅडम? कमरेच्या इथं आल्यावर जाणवलं की अपोज करते काहीतरी. ओके, मग त्यांना विचारा कमरेच्या इथे काय दुखतंय का? तुला इथून एवढं अनम्यूट करा. एकाच बाजूला आहे फक्त, राईट हँड. ते काय बोलताय? राईट हँडला आहे फक्त. दुखतंय ना? हो. ओके. सो ह्याचा अर्थ आपण करू शकतो की नाही कोणाचं स्कॅनिंग Yes. विदाउट Yes. टच? सो हे इव्हन मानसिक लेवलचं असेल तरी सुद्धा आपण स्कॅन करू शकतो. असं गरज नाही की फक्त शारीरिक लेवलचं असेल तरच करणार आहे. मानसिक लेवलचं असेल, तुम्हाला हात चक्रासमोर किंवा तुमच्या क्राऊन चक्रावर किंवा या पोर्शन मध्ये हेवीनेस जाणवत, ठीक आहे, रिलेशनशिप मध्ये असेल तरी सुद्धा आपण ते फाइंड आउट करू शकतो. कळतंय? कोणतं गॅजेट युज केला? कोणतं काही यंत्र युज केलं?
स्टिल फोटोग्राफी यूज केली, काय यूज केली आपण? काही नाही, फक्त आपले हात विदाउट शक्तिपात. समजते? तर एखाद्याला आपण टच न करता सुद्धा आपण सांगू शकतो की त्याच्या लाईफमध्ये एक्झॅक्टली कुठे प्रॉब्लेम आहे. आता इथे लेवल 1 मध्ये लिमिटेशन काय आहे? तो व्यक्ती जवळ पाहिजे. वेराज लेवल 2 लेवल 3 मध्ये तो व्यक्ती जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावरती असेल तरी सुद्धा आपण इथे सांगू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघून सुद्धा सांगू शकतो. इथे आपल्याला लिमिटेशन आहे लेवल 1 ला, कारण की लेवल 1 चा शक्तिपात झाल्यावरती सुद्धा हिलिंग करायला लिमिटेशन असणार आहे, कारण की 10% ऊर्जा आहे. तो व्यक्ती समोरच लागणार आहे आणि त्याला टचच करावं लागणार. पण लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये, लेवल 2 मध्ये ते लिमिटेशन निघून जातं, कारण की लेवल 2 मध्ये आपल्याला डिस्टन्स हिलिंग शिकवली जाते. डिस्टन्स हिलिंगचा अर्थ आहे की आपण जो हिलर आहे तो त्याच्या जागी बसल्या बसल्या जगाच्या पाठीवर कुठेही ती व्यक्ती किंवा ती वस्तू असेल त्याला हिलिंग देऊ शकतो. त्याला डिस्टन्स हिलिंग बोलतात. तिथे मग लिमिटेशन नसतं की तो जवळच पाहिजे आणि बाजूलाच पाहिजे आणि असं सगळं. ओके, डिफरन्स कळला याचा? ओके, सो आता पुढे आपण काय बघणार आहोत? तुम्ही स्वतःचा ऑरा स्कॅन करू शकतो का? आता आपण हा इतरांचा बघितला, स्वतःचा ऑरा स्कॅन करून बघूया. आता स्वतःला माहितीच असतं की कुठे दुखतंय. तर काय करायचं? सेम हात रब करायचे आणि आपण एक काम करू, प्रत्येक आपल्या ऑर्गनला स्कॅन करून बघा. सारखं हात रब केला नाही तरी चालेल, एकदाच चांगला रब करून घ्या आणि वारंवार केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. रब करून घ्यायचा. आता समजा एखाद्याचा अतिविचार असेल, डोकं काहीतरी असेल, डोकं दुखत असेल, तर इकडे जेव्हा हात ठेवा तेव्हा खूप जास्त व्हायब्रेशन जाणार. एखाद्याला सवय असते सतत कानामध्ये कॉर्ड्स अडकून ऐकत राहायचं किंवा फोन कॉल पण त्या कॉर्ड्सनेच घ्यायचा, तर त्याच्या हा पार्टला गरम जाणवेल, टेम्परेचर वाढवलेलं जाणेल आणि इव्हन व्हायब्रेशन जाणवेल. ज्यांचं सतत स्क्रीनच्या समोर काम आहे, स्क्रीन एक्सपोजर जास्त आहे, फोनचा असेल किंवा लॅपटॉपचा असेल, त्यांच्या चेहऱ्याच्या भागाच्या इथे किंवा डोळ्याच्या भागाच्या इथे खूप जास्त व्हायब्रेशन किंवा गरम जाणवेल. काही टेम्परेचर चेंज झालेलं जाणवेल, काही व्हायब्रेशन अति जास्त जाणवेल. दॅट डिपेंड्स आता तुम्हाला कुठे कुठे प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्या प्रॉब्लेमॅटिक जागेवरती डायरेक्टली स्कॅन करू शकता, बघू शकता, किंवा आपले एक एक अवयव तुम्ही स्कॅन करू शकता. ओके, स्टार्ट डुईंग. कधीही टच करून बघू नका, अंतर ठेवायचं. स्टार्ट. काय मॅडम, कमरेची इथं जाणवतं. गुड, व्हेरी गुड. तुम्हाला कमरेच्या इथे काय दुखतंय? हो, लेफ्ट हँड साइड दुखते. बाकी ज्यांना जाणवलं? ज्या जागेवर तुम्हाला इश्यू आहे, सफरिंग आहे, व्हेरी गुड, तिकडे तुम्हाला जाणवलं. ठीक आहे, ओके, व्हेरी गुड. एक प्रश्न काय आलेला आता मगाशी, इफ ऑरा इज बिग, इज इट गुड ऑर बॅड? इट इज गुड. तर आता आपण पुढे, आता तुम्ही कोणी आनंद सर, जेव्हा आपण इतरांचं काही करू, म्हणजे ते ऑरा स्कॅनिंग असेल किंवा हिलिंग असेल, आपल्याला नेहमी कॉर्ड डिस्कनेक्ट करायचे आहे. तुमचे कॉर्ड डिस्कनेक्ट करून घ्या. काल जे शिकवलेलं डिलीट कट डिस्कनेक्ट, कुठे? नाभी चक्राच्या इथून. कॉर्ड डिस्कनेक्ट करायला विसरायचं नाही. 3 वेळा फक्त डिस्कनेक्टेड, दॅट्स इट. ओके, तर उद्या आहे तुमचा आणि लेवल बॅच 2 चा. पहिले आपण बॅच 1 बॅच 2 वेगळा शक्तिपात घ्यायचो, पण यावेळेला एकत्र शक्तिपात घेणार आहोत. तो उद्या सकाळी, उद्या तारीख काय? ओके, उद्या सकाळी 5:30 चालेल की 6 o'clock? पहाटे 5:30 किंवा 6 वाजता. माझ्याकडे 2 स्लॉट रिकामे आहेत. 6 वाजता किती वेळ ठेवूया, लागणार मॅडम अंदाजे? 5:30 सकाळी. 5:30 ला ठेवूया. हो.
सो दॅट 6 पर्यंत मोकळे व्हाल. 6 पर्यंत मोकळे व्हायला का सांगते मी, कारण की मी जरी 5:30 म्हटलं तरी येईपर्यंत 10 मिनिटं सगळे लावून. ओके, त्यामुळे मॅडम 5:30 एक्झॅक्ट is okay. 5:30 ला यायचंय सगळ्यांनी. एक्झॅक्ट 5:30 ला यायचंय सो दॅट लवकर कंप्लीट करता येईल. प्रोसिजर फक्त 10 ते 15 मिनिटाची असते, पण सगळ्यांना सांगेल बसवेपर्यंत 10 मिनिटं 15 मिनिटं पण जातात. आणखी एक महत्वाचं म्हणजे शार्प 5:30 ला या. जर 5:35 ला आपण सुरू केला आणि त्याच्यामध्ये 5:40 ला जर एखादा व्यक्ती आला तर त्याचा शक्तिपात होणार नाही. कारण की एकदा ती प्रोसिजर चालू झाली की मध्ये खंडित करून पुन्हा चालू करता येत नाही एका व्यक्तीसाठी. 5:30 is done, मॅडम. त्यामुळे एक्झॅक्टली 5:30 ला सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. जो सिरियस आहे तोच येणार आहे, तोच उठणार आहे, हे पण आपल्याला माहिती आहे. त्यामुळे 5:30 ला एक्झॅक्टली जॉईन व्हायचं आहे. प्रिपरेशन काय राहणार आहे? काही एक्स्ट्रॉर्डिनरी प्रिपरेशन नाही. प्रिपरेशन एवढंच आहे, जमलं तर आंघोळ करा, नाहीतर कमीत कमी हातपाय धुवून या. त्यानंतर देवाजवळ दिवा लावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवाला नाही जागा केलं तरी चालेल, मला दिसा. मला दिसा. मला दिसलाच नाहीस तर कोणाला द्यायचा शक्तिपात? मग येऊन सुद्धा फायदा होणार नाहीये. आणि स्वतःच्या नावाने प्लीज जॉईन. तुम्हाला ओळखत नाहीये मी, त्यामुळे नावाने जॉईन व्हावं लागणारच आहे. ओके, सर नाव तुमचं दिसलं पाहिजे आणि तुम्ही मला दिसायला पाहिजे. आणि तुम्ही कसे दिसायला पाहिजे हे पण महत्वाची गोष्ट आहे. इथे तुम्ही काही कपडे घाला, कोणतं नटून थटून साडी घालून वगैरे यायला सांगत नाहीये मी. नॉर्मल प्रेझेंटेबल कपडे आपण जे घालतो तसे घालायचे आहे. आणि मला दिसायला कसे पाहिजेत? तुमचं रूट चक्र, आता मग अशी रूट चक्र दाखवलं कुठे आहे? तो रूट चक्रापासून ते क्राऊन चक्राच्या थोडासा वरचा पाठ, आता मी कशी दिसते तेवढा पाठ दिसला पाहिजे. कसे दिसायला पाहिजे तुम्ही मला? तुमच्या क्राऊन चक्राच्या वरती थोडा पाठ आणि रूट चक्रापर्यंत. मांडी घातली तर नो प्रॉब्लेम, पूर्ण मांडीपासून तर पूर्ण तुम्ही दिसणार. ज्यांना शक्य आहे खाली बसणं त्यांनी खाली बसायचं मांडी घालून. ज्यांना मांडी घालायला जमत नाहीये किंवा खाली बसणं थोडा वेळ शक्य नाहीये त्यांनी खुर्चीवर बसलात तरी चालेल, पण बेडवरती बसू नका. सोफा चालेल, खुर्ची चालेल आणि खाली बसलात तरी चालेल, पण बेडवरती बसून शक्तिपात घेऊ नका. ओके, आणि खाली बसत असाल तर काहीतरी अंतरा खाली, म्हणजे आपलं तुमचं जे काही मॅट असेल किंवा आसन असेल ते अंतरा. आणि जर खुर्चीवर बसला असाल तर पायाखाली सुद्धा काहीतरी आसन ठेवा. काही मॅट चालेल, चादर, जे काही तुमच्याकडे आहे पायाखाली ठेवा. कॉर्ड्स लावू नका. दुसरं आहे कॉर्ड्स लावू नका, कारण की शक्तीचा इंटरफेरन्स इथे कोणत्याही बाकीच्या फ्रिक्वेन्सीचा मध्ये हे होता कामा नाही. कारण की आपण ऑनलाईन घेतोय तर तुम्ही काय डायरेक्ट नाहीत माझ्यासमोर. मला तुम्ही परफेक्ट दिसायला पाहिजे आणि तुमच्यामध्ये तिथे कॉर्ड्स किंवा काही कनेक्ट नसेल तर इट इज प्रेफरेबल. आणि आजूबाजूला कोणी नसलं पाहिजे. तो शक्तिपात तुम्हाला दिला जातोय. बाजूला तुमचा पेट येतोय किंवा एखादा माणूस झोपेतून उठून तिकडून चाललाय असं टाळा. अशा ठिकाणी बसा जिथे कोण वावरणार नाही आजूबाजूला. कोणाची लहान मुलं असतील घरी तर 5-10 मिनिटासाठी कोणाकडे तरी त्यांना सांभाळायला सांगा. एकदमच लहान मुलं असतील, बाळ असतील. ओके, प्रिपरेशन बाकी काही नाहीये. नॉर्मल कपडे घालायचे आहेत, प्रेझेंटेबल राहा. म्हणजे असं नाही की इथे शक्तिपात चालू आहे, एक येतोय आणि डोकेस हे करतोय, कपडे नीट करतोय, असं करू नका. असे पण करतात ते लहान मुलांसारखं सांगावं लागतं, अरे बसा रे नीट, अरे करा रे नीट. त्यामुळे प्लीज डोंट डू दॅट. नो कॅमेरा ऑन डेस्कटॉप. मग फोनवरती जॉईन व्हा. ओके, फोनवरती जॉईन करायचंय. चालेल, हे इन्स्ट्रक्शन्स कळले आहेत. काही एक्स्ट्राऑर्डिनरी प्रिपरेशन नाहीये. नॉर्मल फ्रेश व्हायचं आहे, घरातले नॉर्मल कपडे घालायचे आहेत. देवाला दिवा लावायला जमलं तर लावा, दॅट डिपेंड्स ऑन यू. कारण की आपण एक काहीतरी प्रतिकात्मक पाहिजे म्हणून सांगितलं जातं. आणि आजूबाजूला कोण नको, बस मला दिसणं गरजेचं आहे. बाकी काही प्रिपरेशन नाही. ठीक आहे, आता एनी डाऊट ओव्हर हिअर? ऑरा कळलेला आहे? हा, ज्यांचा, व्हेरी गुड, हा प्रश्न विचारला. ज्यांचा शक्तिपात अगोदर झाला असेल त्यांनी शक्तिपात रिपीट करू नका. कोणी प्रश्न विचारला? माहित नाही. हेमा पाटील बोला, काय डाऊट आहे? हा मॅम, जेव्हा समोरच्याचा आपल्याला ऑरा स्कॅन करायचा आहे हम्म. तेव्हा त्याला टच पण नाही करायचं आहे आणि आपले डोळे पण बंद करायचे.
करेक्ट? हो. तर मग आपल्याला कसं कळणार की आपण कुठल्या बॉडी पार्ट पर्यंत आलोय आणि आपल्याला मग तिकडे डोळे माहित पडेल? उघडायचे, ज्या बॉडी पार्टला तुम्हाला जाणवेल ना की हा ते हा व्हायब्रेशन जास्त, तेव्हा डोळे उघडून बघायचं की आपण कुठपर्यंत आलो. ओके ठीक ओके आहे, परत डोळे बंद करून पुन्हा खाली सुरू करायचं. गॉट इट गॉट इट. ओके. थँक्यू ओके थँक्यू मॅम. चालेल. थँक्यू. प्रश्न विचारा, मला बरं वाटतं. ठीक आहे. प्रीती खिल्लारे, किती वर्षापूर्वी झालाय किंवा सध्या झालाय, कधी झालाय शक्तिपात? ते प्रीती खिल्लारे, हा बोला, अनम्यूट करा. हा झालं, बोला. हॅलो मॅम. हॅलो, बोला. आवाज येतो येतो आवाज, माझा? येतोय बोला. हा मॅम, काही दिवसापूर्वी 7-8 दिवस झाले ते कुंडलिनी शक्ती वगैरे ते करत होते, त्याच्यामध्ये ते शक्तिपात दिला होता त्यांनी. नका घेऊ. ठीक आहे, ज्यांचा शक्तिपात रिसेंटली झालेला आहे त्यांनी शक्तिपात घ्यायचा नाही. हे बघा, शक्तिपात जन्माला एकदाच येतो आपण, वारंवार जन्माला येतो का? नाही. तर शक्तिपात सुद्धा आपला नवीन जन्म आहे. एक तर हा पॉइंट आहे. दुसरा आहे ते म्हणजे तिथे देणाऱ्याची एनर्जी सुद्धा युटिलाइज होत असते. त्यामुळे काय करायचं आहे, शक्तिपात रिपीट कोण करू शकतं? एक तर शक्तिपात रिपीट करू नये, तरी सुद्धा कोण रिपीट करू शकतं? ज्यांनी शक्तिपात खूप वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि काही प्रॅक्टिस नाही केली. काय आहे? शक्तिपात खूप वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि अजिबातच प्रॅक्टिस केली नाहीये एवढ्या वर्षामध्ये, ते शक्तिपात रिपीट करू शकतात. जर शक्तिपात खूप वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि प्रॅक्टिस सुद्धा चालू आहे, तर गरज नाही शक्तिपात रिपीट करायची. रिसेंटली घेतला असेल तर अजिबातच घ्यायचं नाहीये. समजतं? त्यामुळे वारंवार शक्तिपात रिपीट करू नये. कायकांचं असं असतं की लेवल 1 इकडे केली, परत 10 दिवसांनी लेवल 1 दुसरीकडे करूया, परत एक दिवसांनी. काय चाललंय का? शक्तिपात एक्स्ट्रा काय शक्ती मिळणार नाही आपल्याला. ते इथे सांगितलं जात नाही की करू नका वगैरे, पण ऍक्च्युली नाही करायचे. खूप वर्ष मीन्स काय? खूप वर्ष म्हणजे खूप वर्ष. हा प्रश्न नाही कळला. खूप वर्ष मीन्स काय म्हणजे? 10-12 वर्षापूर्वी जरी घेतला असेल आणि तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर पुन्हा शक्तिपात घेऊ नये. आणि 10-12 वर्षापूर्वी घेतलाय आणि प्रॅक्टिस अजिबातच कधीच केली नाहीये, एनर्जी जाणवतच नाहीये, तर शक्तिपात घेतला तर हरकत नाही. ओके, क्लिअर आहे प्रश्न? मॅडम, एक मनोज विचारायचं कराल. होतं. हा बोला. तुम्ही जे सांगितलं की प्रॅक्टिस करायची रोज, म्हणजे डे 1 पासून, तर मी ती प्रॅक्टिस करतोय की 5-10 मिनिटं सकाळी उठल्या उठल्या शांत बसणे आणि ते 800 दिवस चिंता करायची नाही, राग धरायची नाही, ते तुम्ही 5 पॉईंट्स मध्ये देते, तीच प्रॅक्टिस करायची आहे ना? डेली प्रॅक्टिस मी 5व्या दिवशी सांगणार आहे, काय डेली प्रॅक्टिस असणार आहे. ओके. ते आपण सांगू. आणि त्या प्रॅक्टिसेस नंतर आपल्याला थोड्या मॉडिफाय होतील लेवल 2 ला गेल्यावरती. लेवल 3 ला गेल्यावरती एकच सिंगल प्रॅक्टिस दिली जाते, ज्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस ऑप्शनल ठरतात. चालेल. कोणी हँड रेस केलेला अजून? आता हँड रेस दिसत नाहीये. ठीक आहे, थांबूया मग आपण आता. ओके, हा बोला मनोज खरा. आवाज येत नाही. आवाज नाही येते, आवाज. बोला आता. मलाच येत नाही की इतरांना पण येत नाहीये? नाही येते ना, टाईप करा. नाही येते मॅडम तुमचा आवाज. नाही येत. टाईप करून सांगू शकत असाल तर टाईप करा. कालची रेकॉर्डिंग आज हे विचारायचं होतं, मिळेल. ठीक आहे, ओके, बाय. थांबूया आता.
मॅडम हा बोला. मी मेसेज केला होता इथे कॉस्मिक वर्टक्सच्या टीमच्या मेसेजवर, तर तुमच्याशी एक पर्सनल कॉल पाहिजे होता. मला रिप्लाय आलेला. हा, पण त्यांनी वेळ जी दिली होती ना त्या वेळेला मला मॅडम पॉसिबल नाही. त्यांनी 10:30 ते 11:30 सांगितलं होतं मला. हा, उद्या सकाळी करा चालेल. ठीक, थँक्यू थँक्यू सो मच. उद्या 5:30 ओके, लेट करू नका. ओके थँक्यू बाय.